नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या ब्लॉगसाठी आपल्याला बराच वेळ गॅप पडलेला आहे आणि आता पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे। तर कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ न घालता लवकरच आपण त्या डेस्टिनेशनवर पोहोचूयात आणि तिथे गेल्यावर कळेल की आजचा व्हिडिओ नेमका आहे कशावर। तर आता आपण आलेलो आहोत युनिव्हर्सिटीमध्ये आणि इथे आल्याच्या नंतर आता आपण इथून दोन ठिकाणी रोड जातो। एक जातो भोगाबाबा टेकडीवर आणि एक जातो औरंगाबादच्या लेण्यांवर। तर आता नेमकं कुठे जायचंय हे आता माझ्यासोबत जे आलेले आहेत ते आता आम्ही डिस्कस करून एक पॉईंट ठरवू। असे थांबलेले आहेत, हे सगळे फोटोशूटसाठी थांबलेले आहेत। हा इथला एरिया जो फेमस आहे फोटोशूट। ह्या डोंगरामध्ये पूर्ण औरंगाबादच्या लेण्या आहेत आणि त्याच बघायला आपण आलेलो आहोत। मेन आता लेणीची एंट्री या इथून सुरू होते। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all. ओके, सो फायनली आपण लेण्याच्या आता पायऱ्यांजवळ पोहोचलेलो आहोत आणि आता इथून वर जायचे आणि बॅक साईडला तुम्ही जे पाहताय ते पूर्ण डोंगरामध्ये आता लेण्या आहेत। तर मित्रांनो, औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बिबिका मकबरापासून उत्तरेला 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि या लेणीला बौद्ध लेणी म्हणून सुद्धा ओळखण्यात आलेलं आहे। आणि या लेणीचं निर्माण इसवी सन 6व्या ते 7व्या दशकामध्ये झालेलं आहे आणि ही जी लेणी आहे मऊ बेसाल्ट दगडामधून कोरलेली आहे आणि या लेणीमध्ये असे जर बघितलं तर 12 लेण्या आहेत आणि मस्तपैकी वातावरण एकदम छान निसर्गरम्य ठिकाणी। तर मित्रांनो, ह्या लेण्या आहेत इथून आतमध्ये आणि लॉकडाऊनमुळे गेट बंद आहे आणि इथे सिक्युरिटी दादा भेटलेले आहेत आपल्याला। चालू आहे की नाही विचारू त्यांना, जर चालू नसेल इथूनच मागे फिरावं लागेल। बंद आहे का? म्हणजे शनिवार रविवार बंद आणि सोमवारी चालू। तर मित्रांनो, इथं वरपर्यंत आपण आलेलो आहोत आणि इथं आल्यावर कळतंय
की सॅटर्डे आणि संडे या लेण्या बंद ठेवलेल्या आहेत, कारण सॅटर्डे संडे सगळ्यांना ऑफ असतो, त्याच्यामुळे गर्दी वगैरे वाढते. आणि सोमवारपासून चालू होईल, म्हणजे उद्यापासून पुन्हा चालू असेल असं ते सांगतात. तर बघूयात आता. इथला तर प्लॅन फ्लॉप झाला आहे आपला. तर बाजूलाच एक गोगाबाबा टेकडी आहे, तर टेकडीवर जाण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत मी इथले काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणाहून वरती जाऊन इथून पुढे लेण्या चालू होतात आणि या पूर्ण डोंगरामध्ये लेण्या बसलेल्या आहेत. हा आहे संभाजीनगरचा नजारा, पूर्ण निसर्गरम्य. आणि मित्रांनो, ती जी टेकडी दिसते तुम्हाला समोरची, सॉरी ही टेकडी आहे गोगाबाबा टेकडी. तर आपल्याला तिथे जाता येईल का ते बघूयात आता. आणि मित्रांनो, तो जो पॉईंट तुम्हाला दिसतोय तो आहे धबधबा. आणि फुल पाऊस असल्यानंतर तिथून पूर्ण पाणी खाली या दरीमध्ये जातं आणि या दरीच्या या मार्गाने समोर औरंगाबाद शहरामध्ये जातं. तर आपलं नशीब एवढं खराब की आपल्याला बंद दरवाजा बघावा लागला आहे. आणि आता ती समोरची जी टेकडी आहे गोगाबाबा टेकडी, त्या टेकडीवर जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तिथे गेल्यावर कळेल की वरती जायला चान्स आहे का नाही. तिकडे जाऊया, तिकडे बघते बघ वॉटरफॉल दिसतोय तिथे. तर मित्रांनो, तुम्हाला थोड्या वेळपूर्वी जे दाखवलं होतं मी वरतून धबधबा, त्याचं पाणी या मार्गाने इकडे औरंगाबाद सिटीमध्ये जातं. आणि एवढा पाऊस पडून सुद्धा फार कमी पाणी आहे.
आत्ताच तुम्ही मागे जे बघितलं ते आहे औरंगाबाद लेणीचं वॉटरफॉल आणि आपल्याला जायचं होतं गोगाबाबा टेकडीवर. तिकडे जाता जाता आम्हाला हेच मध्ये दिसलं तर आम्ही इथेच एन्जॉय करून घेतलं सगळं. तर आता बघूयात पुढे अजून. आता आम्ही तिथे जातो का डायरेक्ट घरी जातो. आपण लेण्यापर्यंत तर गेलो नाही आहे, पण हे बाकीचं जे धबधबा वगैरे होता ते आपण बघून घेतलेलं आहे. आणि आमचं असं डिस्कशन चालू होतं की आम्हाला गोगाबाबा टेकडी बघायची होती, पण ऊन पण बरंच तापलेलं आहे आणि आता दुपारचे 1:45 होत आलेले आहेत. आणि आमच्यासोबत आहे एक छोटंसं पिल्लू तर तिला वरपर्यंत चढणं शक्य होणार नाही आणि आम्हालाही होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो गोगाबाबा टेकडी खालूनच दाखवू. तिथून निघून आता आम्ही आलेलो आहोत गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी. आणि हो नाही करत करत आता असं ठरलं की जेवढं जमेल तेवढं वरती जाऊन बघूया. तर ही आहे गोगाबाबा टेकडी. या ठिकाणी डेली मॉर्निंगला ट्रेकिंगसाठी बरेच औरंगाबादमधले बरेच लोक वगैरे येतात जातात. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या इथे कार्यक्रम चालू असतात. तर हे माझ्या मागे पाहताय तुम्ही, हे गोगावाडी सांस्कृतिक सभागृह मंडप आहे हे, जिथे की इथे काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्या ठिकाणी घेतला जातो. आणि ऊनही बरंच थापलेलं आहे. आता दुपारचे परत 2 वाजलेले आहेत, म्हणजे तिथून इथपर्यंत यायला आम्हाला 15 मिनिट लागलेले आहेत. आमचे 2 चिल्ले पिल्ले एक्सायटेड आहेत वरती चढण्यासाठी. सौम्या वरती चढणार आहे का? हो, कुठपर्यंत? पूर्ण. हां, पूर्ण पूर्ण. आणि मी जर म्हटलं अर्ध्यातून खाली यायचं तर नाही. काय करायचं मग? तिथेच राहायचं? झोपडी बांधून राहते. तो ट्रेकिंगच्या वेळेस यूज करत असेल ना. तर मित्रांनो, ही आहे गोगाबाबा टेकडी आणि मी पण बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. तर वरती पण बरंचसं चेंज केल्यासारखं दिसतंय, आहे की नाही रेड्डी? हां, वरती छोटंसं मंदिर होतं तर बरंच कन्स्ट्रक्ट केल्यासारखं दिसतंय. तर तुम्हाला आता आम्ही जर तिथपर्यंत गेलो तर तुम्हाला मी दाखवेल, नाहीतर मग आता ते काहीच सांगू शकत नाही. कारण आजचा दिवस तर तेवढा बोर गेलेला आहे की जेवढं प्लॅनिंग केलं आहे तेवढं सगळं फ्लॉपच होत आलेलं आहे. तर इकडून जायचं, चलो. हळूहळू चला. आमच्यातला एक मेंबर खालीच बसलेला आहे. नाही ना, मला माहित नाही, मी बऱ्याच दिवसांनी आलो. सांग. वाईट दगड दिसत आहेत मला, ते फक्त इट्स जस्ट सिग्नल किंवा लिंक आहे आपल्याला वरती जायसाठी. ओके ओके. तर मित्रांनो, या टेकडीवर जे तुम्हाला असं व्हाईट स्टोन दिसत आहेत ते आपल्याला साईन करण्यात आलेलं आहे इथे येणाऱ्या लोकांसाठी की अशा मार्गे तुम्ही जा म्हणून. आणि मला आत्ताच दम लागला आहे. इथे ते सुरुवातीला एवढा काहीच रस्ता नव्हता. हे जाऊन किंवा पावसाच्या पाण्याने असं ओघळतं पाणी, त्याच्यातून हा रस्ता झालेला आहे. आणि नंतर पर्यटक जास्तच वाढले गेले, त्यामुळे इथल्या लोकांनी हे जे तुम्हाला व्हाईट दिसतंय ते असे स्टोनवर कलर देऊन ठेवलेले आहेत की अशा पद्धतीने तुम्ही जा. तर मित्रांनो, चढायला सुरुवात केलेली आहे. आणि हा बघा औरंगाबादचा नजारा. वरती जर पोचलो ना आपण तर एवढा छान नजारा दिसतो औरंगाबादचा.
आणि प्लस तुम्हाला बेबी बिबिका मकबरा सुद्धा दिसेल. इथून तो थोडासा झाडाच्या मागे लपला आहे. चलो ना. पण वरतून अजून फुल दिसतो.